परवा ना एक मुलगा आला माझ्याकडे अराउंड 20-21 वर्षाचाच असेल फक्त आणि म्हणे, की मला हार्मोनल प्रॉब्लेम झाला आहे. डी-एच-टीमुळे मी टक्कल पडत चाललंय मला. मी त्याच्याकडे बघितलं. हेअरलाईन मागे चालली होती, समोरचे केस थोडे विरळ झाले होते. क्लिअर पिक्चर होतं, मेल पॅटर्न बॉल्डनेस. पण किती तो स्ट्रेस्ड होता त्या हार्मोनलच्या संबंधात. मी त्याला नीट एक्सप्लेन केलं, की डी-एच-टी आणि मेल पॅटर्न बॉल्डनेसचा संबंध आहे. पण काय आहे नेमका? तर इमॅजिन करा मी इथे रूममध्ये बसलोय, 24 वर एसी चालू आहे. मला एकदम मी कम्फर्टेबल आहे. पण माझ्या शेजारी बसलेला थंडीने पूर्ण कुडकुडतोय. म्हणजेच काय, तो त्या टेम्परेचरला जास्त सेन्सिटिव्ह आहे. म्हणजेच जेनेटिकली हेअर फॉलिकल असे ट्रेंड असतात, की डी-एच-टीचा कुठलाही लेव्हल असो, ते त्याला जास्त रिएक्ट करतात. म्हणून जशी-जशी हेअर सायकल जाते, तसे-तसे ते पातळ होत जातात आणि मग हळू विजिबली ते बॉल्डनेस पण दिसायला लागतो. तो एकदम शॉक झाला, म्हणजे माझ्यात हार्मोनल प्रॉब्लेम नाहीये. म्हटलं, "अरे बाबा नाहीये." हाच प्रॉब्लेम होतो उगाच रँडम सोर्सेसमधनं इन्फॉर्मेशन घ्यायचा. आपण जसे पुढे चाललोय तर ऑब्व्हियसली आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती असणं बरोबर आहे. पण नो युअर सोर्सेस प्रॉपरली. ओके. सो मी त्याला नीट एक्सप्लेन केलं, की ही बऱ्यापैकी रिव्हर्सिबल गोष्ट आहे त्याच्या लेव्हलला. कारण ती एकदम अर्ली फेज होती आणि लवकरात लवकर त्याला ट्रीटमेंट दिली, एक्सप्लेन केलं. त्याने आता छानपणे एक्सेप्ट केलं आहे आणि तो ही ट्रीटमेंट लाँग टर्म फॉलो करणार आहे. मे बी 50-60 वर्षापर्यंत त्याला पॅटर्न बॉल्डनेसचा संबंधही येणार नाही मे बी.